रमेश शेटना या प्रसिद्धीची गरज नाही किंवा नसावी किंबहुना, पण त्यांचं वागणं अतार्किक होतं. 35-40 वर्षांच्या सामाजिक जीवनात जर तुमच्या प्रभागातल्या लोकांना मूलभूत अशा आरोग्य सेवा मिळत नसतील तर ते अपयश तुमचं स्वतःच आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कामाच्या प्रेशरखाली पिचलेल्या डॉक्टरचं नाही, त्यांना तुमच्यासारख्या VIPचा फोन उचलायलाही वेळ नाही, हे तुमचं आणि तुमच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. ज्या लोकांनी निवडून दिलंय आपल्याला, आपले मतदार आहेत, त्यापैकीच काही वेगळ्या पेशात असणारे लोक असतात, म्हणजे वेगळ्या व्यवसायात वेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट देणाऱ्या, स्वतःला देवाचे बाप समजणाऱ्यांना, थोडक्यात काय तर माजलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल आज आपण बोलणार आहोत. अर्थात त्याला पार्श्वभूमी आहे डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर म्युनिसिपल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनं झालेल्या मारहाणीची. मित्रो, सध्या गाजत असलेलं हे प्रकरण घडलंय कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमध्ये. जो लोकसभा मतदारसंघ आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा. खासदार महोदय स्वतः डॉक्टर आहेत आणि बाय क्वालिफिकेशन सर्जन असलेल्या लोकप्रतिनिधीच्या या मतदारसंघातल्या वैद्यकीय सुविधांवर प्रश्न उभा केला जातोय. कारण मूलतः हे प्रकरण घडलं त्यामागे भडका उडवणाऱ्या प्रसंगांची कारणमीमांसा होणं गरजेचं आहे. एक अडलेली स्त्री महानगरपालिका रुग्णालयातल्या प्रसूतिगृहात दाखल होते. डिलिव्हरी क्रिटिकल आहे हे समजलेले डॉक्टर्स त्या गर्भवतीच्या नातलगांना समजावतात की डिलिव्हरी जरी इथं झाली तरी बाळाच्या जीवाला धोका आहे आणि त्याला जन्मताच NICUमध्ये ठेवावं लागणार आहे. ICU हा शब्द आपल्याला काय तसा नवीन नाही, आपल्या परिचयाचा आहे. NICU किंवा NNICU म्हणजे काय तर न्यू नॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे NNICU, जिथं न्यूबॉर्न बेबीज, नवजात अर्भकांना एका कृत्रिम वातावरणाच्या काचेच्या पेटीत ठेवलं जातं, प्राणरक्षक प्रणालीशी जोडलेलं असतं. शास्त्रीनगरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या त्या गर्भवतीच्या नवजात बालकालाही NICUमध्ये ठेवावं लागणार होतं, पण इथल्या NICUमध्ये बेड उपलब्ध नव्हता. सर्वसामान्य लोकांना काचेच्या पेटीत ठेवलेलं बाळ म्हटलं की समजतं, म्हणजे ही जी काचेची पेटी जी असते त्याला NICU म्हणतात. आणि ही काचेची पेटीच नेमकी इथं उपलब्ध नव्हती, म्हणजे जेवढ्या होत्या त्यात कुणाचं ना कुणाचं बाळ ठेवलेलं होतं. अशा वेळी डॉक्टर्स हे दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटल्समध्ये अशा केसेस ट्रान्सफर करतात. नातेवाईकांना तसं सांगितलं जातं, पण इथं रुग्णांच्या नातेवाईकांना डोंबिवलीहून थेट सायन हॉस्पिटलला जा असं सांगण्यात आलं. म्हणजे आज जग कितीही पुढारलेलं असू द्या, महाराष्ट्रातल्या अगदी मुंबईला लागून असलेल्या काही शहरांमध्येही नेमकी काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे, याकडे जरा डोळे उघडून बघायला हवं आपण. आता विषय जरी शास्त्रीनगर म्युनिसिपल हॉस्पिटलचा असला तरी मागचे 4 दिवस चौथी मुंबई म्हणवणाऱ्या वसई विरारचे काय हाल झाले होते. आता मी यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहेच, पण राजकारणी या शहरांना आपल्या सोयीनं नावं देतात आणि नावं देताना काय काय बोलतात, नवी मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, चौथी मुंबई. पण मुंबई जी दैना पावसानं उडवली होती त्या तुलनेत या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मुंबईचं काय झालं होतं हे कोणी कधी पाहिलंय का? असो, तर आपला विषय जो होता त्या विषयाकडे येऊया. या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या अडलेल्या गर्भवतीच्या नातेवाईकांना डोंबिवलीहून तुफान पावसात सायनला जाण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टर्सवर दबाव आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक रमेश शेठ म्हात्रे यांच्याकडून फोन केले गेले की पेशंटला इथेच राहू द्या, इथेच उपचार होऊ द्या. पण असं म्हणतात की ते फोन उचलले गेले नाहीत. मग शेठ रागावले, प्रचंड संतापले. मी नगरसेवक आहे, माझा फोन उचलत नाही ते लोक. मग स्वतः नगरसेवक रमेश शेठ आपल्या 4-5 सहकाऱ्यांसह हॉस्पिटलला आले आणि त्यांनी आपला राग तिथल्या जबाबदार डॉक्टर्सवर काढला. पुरुष डॉक्टरला तर बेदम मारलं त्यांनी, पण महिला डॉक्टर्स, नर्सेस यांनाही धक्काबुक्की झाली. एका लेडी डॉक्टरच्या हातावर फटका मारून तिचा फोन खाली पाडला, कारण ती फोनवर बोलत होती, कुणाला तरी सांगत होती. बघा. आता हे सगळं रागाच्या भरात श्रीमान रमेश सुकऱ्या म्हात्रे उर्फ रमेश शेठ म्हात्रे यांनी केलेलं असलं तरी मला वाटतं कल्याण डोंबिवली महायुतीचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि खुद्द माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, डॉक्टर असलेले खासदार, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असा ज्यांचा लौकिक आहे, असे
मोठे नेते, असा मोठा गोतावळा आहे महाराष्ट्रातल्या सो कॉल्ड शक्तिशाली राजकारण्यांचा इथं. यातले बहुतांश लोक इथं राहतातही. मग डोंबिवलीत सामान्य नागरिकांना गरजेच्या वेळेस महानगरपालिकेच्या रुग्णालयातला NICU ओव्हरफ्लो कसा असतो? दुसरा पर्याय थेट सायन हॉस्पिटल. ही या सो कॉल्ड राजकारण्यांची, शक्तिशाली राजकारण्यांची नामुष्की नाही आहे का? ही यांची लायकी आहे का? मग हे जे काय बोलत असतात आम्ही विकास केला, विकास केला, मग तो विकास अर्धवट झाला हे मान्य करावं लागेल. बरं, आपण केलेला हा अर्धवट विकास फक्त रस्ते, पूल आणि जिथून विकास निधीत टक्केवारी ढापता येते त्यातल्या गोष्टींचाच विकास असं म्हणायचं का? वाढतं शहर आहे तर त्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देताना आरोग्य सेवेचा विचार नको का व्हायला? कल्याण डोंबिवलीत खाजगी रुग्णालयांची कमतरता नाहीये, पण त्या ठिकाणचा खर्च हा सामान्य जनतेला परवडणारा असतो का? मग सरतेशेवटी महानगरपालिकेची रुग्णालय गाठावी लागतात लोकांना. तिथला स्टाफ हा नेहमीच त्यांच्यावरच्या अतिरिक्त कामाच्या बोजाखाली दबलेला असतो. त्यातून या डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉयची भाषा बदललेली असते. ते कातावलेले असतात. त्यांच्या सुरात एक प्रकारचा तुसडेपणा जाणवतो. रुग्णांच्या तक्रारी असतात त्या. पण हे सतत आणि सगळीकडे होतं असं अजिबात नाही. काही ठिकाणी चांगले अनुभव पण येतात हॉस्पिटलमध्ये, पण सत्तेचा माज मात्र सतत आणि सगळीकडे दिसतो. हे आमचे रमेश शेट्टी तर नगरसेवक होते, जे आहेत, म्हणजे नुसते नगरसेवक नाही तर विक्रमी म्हणावं असं 7 की 8 वेळा ते नगरसेवक पद, स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलेले लोकप्रतिनिधी आहेत. पण आजकाल राजकीय पक्षाचा गटप्रमुख लेवलचा कार्यकर्ता देखील खळखट्याक करायला धावतो पुढे. त्यातल्या त्यात सरकारी रुग्णालयातले डॉक्टर हे सगळ्यांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. सिरियस असलेला रुग्ण हॉस्पिटलाइज केल्यानंतर 2 दिवसांनी दगावला, म्हणजे त्याच्या नशिबाची किंवा त्याच्या जीवनाची दोरी तिथपर्यंतच होती किंवा त्याच्या नशिबात तेवढंच आयुष्य लिहिलेलं होतं, पण हे कोणी समजून घेत नाही. इकडे ॲडमिट केला आणि आमचा माणूस गेला. तेव्हा या नातलगांना दुःख होतं आणि दुःखाबरोबर काय होतं तर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा रागही येतो कधी कधी. मग चोपतात सामान्य लोकही या डॉक्टर्सना. काही देणं न घेणं, फोकट का छूना लगा के जाणं, असा प्रकार असतो. पण सत्तेचा किंवा राजकीय ज्याला आपण राजकीय स्टंटबाजी म्हणूया आपण, ती स्टंटबाजी करण्यासाठी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणं हे आता सरसकट कॉमन झालंय. कुणी पालिकेच्या इंजिनियर्सला थोबाडीत मारतो, कुणी क्लार्कला त्याची कॉलर धरून हलवतो गदा, कोणी अधिकाऱ्याला धक्काबुक्की करतो, कोण शाई फेक करतं, तोंडाला काळं फासतो. यातून नो डाऊट या मंडळींना प्रसिद्धी मिळते, करणाऱ्यांना, पण काही लोक नाहक बदडले जातात, म्हणजे त्यांचा काही संबंधच नसतो. यात शारीरिक दुखापतींपेक्षा या लोकांवर होणारा मानसिक आघात हा प्रचंड मोठा आणि तो तेवढाच खोल असतो. आता कालच्या मारहाणीनंतर शास्त्रीनगरच्या पालिका हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरच्या आईवडिलांनी धसका घेतलाय. नोकरीवर पाठवायचे की नाही लेकाला आपल्या. त्या लेडी डॉक्टरच्या हातावर फटका बसला ना, ती अजूनही घाबरलेली आहे. नर्सेस, आया, वॉर्ड बॉय ज्यांच्या समोर हा प्रकार घडला ते हमसून रडतायत. प्रसंग आणीबाणीचा होता, नाही असं नाही. अडलेल्या गर्भवतीचा जीव आणि तिच्या गर्भातला जीव हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे होते, पण त्यावर डोकं वापरून मार्ग काढता आला असता. सरकारी कर्मचारी भलेही त्यांना सायनला जा असं सांगत होते, पण रमेश शेठ, तुमची तर डोंबिवलीत वट आहे, दहशत आहे, त्यात तुमचंच तर सरकार आहे तिकडं. मग इथलाच एखादा डॉक्टर इथल्याच एखाद्या हॉस्पिटलमध्ये वशिला लावून का नाही तुम्ही त्या गर्भवतीला शिफ्ट केलं तिकडे? तुमचं वय आज 70 पार करून 75कडे निघालंय म्हटल्यावर आता तुमच्यात एक प्रगल्भ राजकारणी दिसणं अपेक्षित होतं. काल आपण इतकी वर्ष, म्हणजे जवळपास 35 वर्ष या शहरात नगरसेवक म्हणून निवडून येत आहे, तर सामान्यांच्या गरजेच्या मूलभूत सुविधांसाठी तुम्ही ती 35 वर्ष का नाही खर्ची घातली? तुमची 35 वर्ष कुठे वाया गेली? आजही जर तुमच्या एका मतदाराला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, तिथलं इंटेन्सिव्ह केअर युनिट हे क्षमतेच्या पलीकडे ऑक्युपाय असेल, तर नवं रुग्णालय हवंय ना तिकडे डोंबिवलीकरांना. हे काय नाही लक्षात आलं तुमच्या? आता तुम्ही सुरुवातीपासून बेधडक बिंदास्त शिवसैनिक, बरोबर? रमेश शेठच्या नावाची दहशत काय असते हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे एकेकाळी. आणि असं असताना काल एखाद्या खाजगी रुग्णालयात एक साधा बेड तुम्हाला असा एमर्जन्सीत मिळवता आला नसता का? सहज मिळाला असता. पण तुम्हाला त्या रुग्णालयात आपल्या सिनियर लोकप्रतिनिधी असण्याचा माज दाखवायचा होता की काय, असं वाटू लागलं आता. सध्या सारं जग, तुमचा दोष नाहीच आहे म्हणा, म्हणजे मी जे म्हणतो ना, सध्या सारं जग हे डिजिटल झालंय. हगलं मुतलं की सोशल मीडियावर टाकायचं असतं त्यांना. लोक साधा 2 रुपयाचा पार्लेचा पुडा वाटतात रस्त्यावर. आता पावसात भिजणाऱ्या लोकांच्या अंगावर काही जण इकडून तिकडून गोळा केलेले प्लास्टिक नेऊन टाकतात.
त्याचे व्हिडिओ शूट करून फेसबुकवर टाकतायत, सोशल मीडियावर टाकतायत. सोशल मीडियाचा सोर्स लागलाय. तुम्ही तुमच्या मतदारांसाठी रात्री अपरात्री धावून जाता आणि वेळप्रसंगी आज तुमच्या 75तही खळखट्याक करता, डॉक्टरला बेदम तुडवता. हे दाखवून द्यायचं म्हणून, रील्स बनवायचे होते म्हणून हात उचललात का? हा प्रश्न मी मुद्दाम विचारतोय. कारण मागे काही वर्षांपूर्वी एक ट्रेंडच आला होता. एक दाढीवाला बाबा हातात बेसबॉलची स्टिक घेऊन रस्त्यावर उतरायचा, रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना, भैयांना चोपायचा. वाईन शॉप बाहेर पाण्याच्या बाटलीत मिक्स करून तिथेच उभ्या उभ्या 2 पेग मारणाऱ्यांना हा बाबा चोपायचा. काही कंपन्यांमध्ये मराठी पोरांवर काय अन्याय अत्याचार झाले तर तिथेही जायचा, तिथेही चोपायचा त्या मालकाला, मॅनेजरला. या चोपाचोपीचा रीतसर व्हिडिओ बनवायचा, सोशल मीडियावर टाकायचा आणि प्रचंड प्रसिद्ध झाला होता तो. नंतर कालांतरानं तो दाढीवाला बाबाही फारसा दिसेना झाला आणि त्याचे व्हिडिओजही. पण सध्या राजकारण, समाजकारण हे सोशल मीडियावरच्या रील्स आणि व्हिडिओसाठीच केलं जात आहे असं वाटू लागलं मला. त्यामुळे आज लोकांच्या समस्या सोडवताना राजकारण्यांच्याही पुढे त्यांचे व्हिडिओग्राफर्स असतात उलटे धावत. जे बिचारा मागे कशाला अडखळून पडला तर त्याचीच पहिली समाजसेवा करावी लागणार असते. रमेश शेटना या प्रसिद्धीची गरज नाही आहे किंवा नसावी किंबहुना, पण त्यांचं वागणं अतार्किक होतं. 35-40 वर्षांच्या सामाजिक जीवनात जर तुमच्या प्रभागातल्या लोकांना मूलभूत अशा आरोग्य सेवा मिळत नसतील तर ते अपयश तुमचं स्वतःचं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कामाच्या प्रेशरखाली पिचलेल्या डॉक्टरचं नाही, त्यांना तुमच्यासारख्या VIP चा फोन उचलायलाही वेळ नाही. हे तुमचं आणि तुमच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. लोकांच्या तीव्र झालेल्या भावना आणि मीडियानं लावलेला जोर यामुळे स्वतःला शेट समजणाऱ्या लोकप्रतिनिधींना म्हणजे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक तर झाली आहे. त्यांच्यासोबतच्या वाहत्या गंगेत हात धुवायला सरसावलेल्यांनाही अटक झाली आहे 4-5 लोकांना. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी या प्रकारचा तीव्र निषेध केलाय. म्हात्रेंवर डिसिप्लिनरी ॲक्शनही होणार असं ते बोलतायत, कारण ते स्वतः डॉक्टर आहेत. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सरकारी रुग्णालयात, कार्यालयात राजकारण्यांच्या माजाचे बळी ठरणारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, अधिकारी हे काही कमी नाही आहेत. हात उचलणाऱ्याला अटक होते तात्पुरती, पण त्यातून कोणीच धडा घेत नाही, ते सुटून येतात परत. कारण लोकप्रतिनिधी म्हणून असा माज रस्त्यावर दाखवलं नाही ना तर उद्या आपलं नाव कसं होईल, प्रसिद्धी कशी मिळेल, लोक मतं कशी देतील आपल्याला. आता मतं मिळवण्यासाठी समाजसेवा, लोकसेवा करायची असते नाही का. सोशल मीडियावर रील्स बनवून याच मारहाणीचं उदात्तीकरण केलं जातं, जे आजच्या घडीला जास्त अपीलही होतं. त्यामुळे मार खाणारे जसे मजबूर आहेत तसेच मारणाऱ्यांकडेही दुसरा पर्याय शिल्लक नाही असंच वाटतंय मला. समाजसेवा कसली करणार, रील्स बनवतात लोक आणि मग रील्स दाखवली की मतं देतात लोक. कारण नगरसेवक हा आता कॉन्ट्रॅक्टरचा कटसेवक असतो, तो लोकसेवक बनेल त्याची खात्री नसते. त्याला आपलं अपयश झाकण्यासाठी असे स्टंट करावेच लागतात. काल झाला, परवा झाला, यापूर्वी अनेकदा झाला, यापुढे हे स्टंट होतच राहतील. तेव्हा आपण हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत राहायचा आहे आणि बोलता येतंय ना, त्यामुळे जमेल तेवढा बोलून विरोध करायचा आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.